रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अडचणी अनंत असतात म्हणून सुकृत अनंत लागतात. नाहीतर काही जन्मभर सारखं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सुकृत साधंच बोलतोय आपण, अजूनही साधनेच्या संदर्भातलं नाही बोलत, पण तरीसुद्धा सुकृत लागतात. ती अनंत सुकृताची ठेव. गेल्या वेळेला आपण कुंभाराच्या चाकाच्या उदाहरणाचं बघितलं. तर ते एवढ्यासाठीच की एवढी अनंत सुकृत कशाला लागतात. त्यांनी बहुत सुकृताची जोडी बनलेलीच आहे, यांनी अनंतच म्हणून टाकलं आहे. मला त्यातला भेद आपल्या लक्षात आला असेल असं मला वाटतं की बहुत आहे म्हणलेलं त्यांनी, कारण करतानाच मुळात सावध जीवन कर्तव्याचार त्यांनी केलेले, ते त्यांचं काही जन्माचं करून झाल्यानंतर हे फळ आले म्हणून बहुत सुकृताची जोडी असे. आणि इकडे अनंतच म्हटले कारण ते आपल्याकडे बघून म्हटले असं मला वाटतं. ह्याच्यात काय थोडासा बहुत आणि अनंतमध्ये फरक आहेच ना. शेवटी अनंत म्हणजे किती, अंत नाही एवढी असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर किती करावी लागतील यातला फरक. आणि बहुत म्हणजे ठीक आहे, बहुत म्हणजे तसं काय आता बहुताला त्या अर्थाने त्यांचं म्हणणं बाजूला ठेवू, ते खूप आधाराची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा 2, 5, 7, 11 आपल्याकडे यज्ञ जसे करतात ना, ते काय 51 करा, ते काय 25 करा, 51 करा, 101 करा, अमुक करा, मग ते सगळं पापनिवृत्ती होईल वगैरे जसं आपण म्हणतो ना. मग ते आता 101 म्हणजे कुठेतरी त्याला बहुत म्हणजे त्यांच्या दृष्टीने 101. तर हे असं जसं त्या साधनाच्या बाबतीत सांगितलं तसं आपल्याला हे अनंत सुकृताची का गरज लागते. तर अनंत सुकृत म्हणजे आधी सुकृत नाहीत ही अडचण आहे ना, आणि त्यामुळे ती अनंत लागतात. आता ती कशी ठरवायची ते त्याने ठरवायचं, ते आपण नाही ठरवायचं. मी फक्त सुकृताची काळजी करायची. मग आता ती आणि ती अनंत सुकृताची ठेव असताची गुरुपदी भाव, तर तो होईल. पण त्याच्या आधी जे ओळ तीच आपलं आजचं काम आहे खरं म्हणजे. आणि आधीचंही तेच होतं की मान अपमान लोभग्रस्त हे मन, गुरुपदी गेले रंगवून मग रिघाया दुधा ठावा नाही. धक्की चपेटे मारिती जे गेल्या वेळेला म्हटलं की ते आतून हात धरलेला आहे, वरनं फक्त ठोकतायत, कारण त्याच्याशिवाय माठ होणार नाही. त्याचा इथे आपण होतो गेल्या वेळा की त्याच्याशिवाय त्याचा माठ होणार नाही, माठ होणार नाही, तो उपयोग होणार नाही, म्हणजे भगवंताच्या कारणी लागणार नाही. कारण पाणी शेवटी कोण पिणार आहे. स्वतः एक आपण विचार करू की अजूनही कुंभार ते माठ बनवत आहेत, अजूनही बनवत आहेत, तर त्याच्यात जे बनवतात त्याच्यात पाणी पितात. ते काही कुंभार माठ बनवलेल्या माठात पाणी पित बसलेले असतात, ते 100 माठ बनवतात तसे. ते कुणाच्या उपयोगाला येतात. म्हणजे पाणी ज्या वेळेला त्याच्यात साठतं किंवा घेऊन जातो मनुष्य, तर त्यावेळेला ते कोणाच्या उपयोगाला आहे, ते जो कोणी ज्याला तहान लागली त्याच्या उपयोगासाठी आहे. आणि ज्याला तहान लागली आहे ना, तो भगवंताला तहान लागली आहे, तो भगवंत आहे. त्या भगवंतासाठी ते चाललेलं आहे. म्हणजे ते त्याच्या उपयोगाला येणं म्हणजे आपल्याकडनं अशा तऱ्हेचे माठ तयार होणं की ज्याच्यामध्ये पोकळ व्हायला पाहिजे. ते पोकळ करण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कारण भरून बरंच ठेवलं गेलं आहे म्हणलं तसं, की खूप भरून ठेवल्यामुळे मग आता जेवढं खूप भरलं आहे तेवढं वेळ लागणार. आता ते भरून ठेवले बरं, ती काही वस्तू नव्हे उचलून बाहेर ठेवायला. त्यामुळे आता त्याच्या पद्धतीनं त्याच्यातलं एक काढायला पाहिजे. कारण आधी जे म्हटलं आहे अहमभूता निवारिती, हे मागे मी म्हटलं तसं हे पंचमहाभूतांच्या पलीकडचं भूत आहे. त्यांनी मदत केली आणि पंचमहाभूताने देहाला आकार आणून दिला आणि ह्यात हे शिरून बसला. पूर्वीच्या काळी जे संबंध वगैरे शिरायचे ना किंवा वगैरे पिशाचे शिरायचे वगैरे, अजूनही शिरतात कुठे कुठे, नाही असं नाही, थोडी संख्या कमी झाली म्हटले, पण ती कमी होती प्रमाणाने. आता शिरणारी भूतं घरात हातात ती सगळी शिरलेलीच आहेत. तो गेलाय तो त्याच्यातच आहे. मग आता संबंधाने ग्रस्त केलं काय, आणि त्या आता म्हणत नाही पण ते जे काय आहे त्या सगळ्यांनी ग्रस्त केलं काय. माणसाचं जो विनाश व्हायचा, जे डिस्ट्रॅक्शन व्हायचं, जे अडकून जायचं ते तेच ना. शेवटी ते संबंध होते ते आता पिशाचीच्या भाषेत बोलत होते. तर त्यांचा मुक्तीच्या मार्गातला जो दुसरा मार्ग आहे, पितृमार्ग आहे, त्या मार्गातले ते वासनाग्रस्त जीव आहेत. तर त्यामुळे ते त्यांना धड इकडे आता देह संपला त्यामुळे तो पडला, आणि पुढं सत्कर्मांची जोड नाही, त्यामुळे गती नाही आणि देह मिळत नाही आहे. आता त्याला तहान लागली, त्याला भूक लागली, त्याच्यानं काय करायचं. ह्या सगळ्या राहिलेल्या गोष्टी त्याच्या
ज्या वेळेला उभ्या राहतात असा तो मार्ग आहे. ठीक आहे, तो ज्याचा मार्ग ज्याला आहे तसा. पण ही जी आहेत हे त्याला ग्रासतात. ती सुद्धा आपण महाराजांच्या काळात गोष्टी वाचतो. आपल्याला तसं वाटतं की हे असं काय कुठं असते काय, असं काय ते झाड ब्रह्मंड ते संबंध त्या अंगात संचारला, पेशाचं संचारलं, महाराजांनी त्याला हे दिलं, शिक्षा दिली, सगळ्या सत्पुरुषांच्या ह्याच्यामध्ये हे दिसतं. मी म्हणतो तुम्ही थोडं गाळून घ्या, सांगणाऱ्याचं काहीतरी त्याच्यात तो असेल त्याचं झालेलं सांगताना. पण मूळ गोष्ट तर काही मी झालेली नाही, नाहीशी झालेली नाही. फक्त काळानुसार त्यांनाही आता संबंधांनी वेगळं स्वरूप धारण केलं, त्यामुळे ते आता या मार्गाने ग्रासत आहेत. म्हणजे ते कोणाला एखाद्याला पकडत होते जिथे काही काम होण्याची शक्यता आहे तिथं पकडत होते, आता ते कोणालाच सोडत नाही. लहान मुलाला सुद्धा त्याच्या टॅबवरनं किंवा त्याच्या त्या ह्याच्यावरनं हलवणं, पॅडवरनं हलवणं अवघड आहे. जे आयपॅडवरनं असू दे, कशावरनं असू दे, या माध्यमातून हलवणं अवघड आहे. म्हणजे तो ग्रस्त आहे की नाही मला सांगा. जे संचारलं ते त्याच्यातच हेही संचारलं आहे, तर त्याला थांबत नाही, त्याला ऐकल्याशिवाय राहत नाही. पूर्वी मधला एक काळ येऊन गेला, तर भूतांचे पण थोडं थोडं म्हणजे त्यांनी स्वरूप बदलत असले पाहिजे असं मला वाटतं. टी व्ही समोर असल्याशिवाय अभ्यास होत नाही असं एक काळ याला मध्ये, म्हणजे अजूनही कदाचित असेल, पण आता त्याची गरज राहिली नाही फारशी काही. पण ठीक आहे, ती जी काय प्रमाणात असेल ते तर ते मध्ये त्याच्या आधी एक काळ येऊन गेला. आपण काळाच्या क्रमाने विचार केला तरी लक्षात येईल. हे जे काय आहे ना, हे त्यावेळेला एक असा जमाना आला की ज्या वेळेला पहिल्यांदा हे टेप रेकॉर्डर वगैरे निघाले, गाणी निघाली, तर ती गाणी लावल्याशिवाय त्याचा अभ्यास होत नाही. आता गाणी लावायचा ना अभ्यासाचा तसा काही तादृशी संबंध नाही. बरं, त्यामुळे एकाग्रता येते आणि अभ्यास होतो, मग असं कुठं काही सिद्ध झालेलं नाही. हा एक ठीक आहे, एक तंबोऱ्यासारखं वाद्य होतं, त्याच्यामध्ये फक्त एक स्वर, बाकी काय स्वर नाहीत, तर तिथे एकाग्रतेची एक शक्यता आहे. पण बाकीचं जे काय चालणार आहे सिनेमातलं त्याचं त्यांनी काय एकाग्र होणार आहे. पण होत होतं असं. एक काळमध्ये येऊन गेला, त्यावेळेला आपल्याला टेप निघाला असला, त्यावेळेला टी व्ही निघाला असला. आता हळूहळू आता सगळ्या टी व्ही टेप सगळं मिळून म्हणजे ऑल इन वन आता आलं. त्यावेळेला 3 in 1 वगैरे होतं, 2 in 1 होतं, 3 in 1 होतं. आता किती इन वन हे तुम्ही सांगा. कारण काय आहे, ऑल इन वन म्हणजे ऑल इन वन म्हणणंच योग्य. हे जे संबंध शिरले आहेत ते ऑल इन वनमध्येच शिरले आहेत आता. त्यामुळं ते तुम्हाला असं नाही तसं, आणि ते सुद्धा कसल्याही मार्गाने. जे चांगला वाईट हा विषयच नाही आहे, वाईटापासून थेट चांगल्यापर्यंत सगळ्यात मनुष्य कशातही, म्हणजे जे कृष्णमूर्ती जे म्हणत की कशानेही जरी त्याचं, आता तो प्रवचनात रंगला काय आणि त्या थिएटरमध्ये जाऊन रंगला काय, इथपर्यंत त्यांनी त्याची मर्यादा सांगितली. म्हणजे हे जे सांगितलं ते तशा अर्थाने नाही. आता त्याला जर काही बोध झाला नसेल तर चित्तावर काही परिणाम होणार नाही. प्रवचन असू नाही तर आणि काय असू दे, अहो गावोगाव हजारो गोष्टी चाललेल्या आहेत, त्यात तर चालल्याच आहेत, चॅनल चालली आहेत, हे सगळं चाललं आहे. पण ह्याच्यामुळं माणसं एकदम सुधारून गेली. ती ज्या अर्थी तसं होत नाही आहे, त्या अर्थी हे जे काय संबंधांचं होतं तेच आहे ते, तर तसं ग्रस्त झालं. तसं ह्यातलं सर्वात मोठं जे आहे ते हे अहंभूत. हे जे भूत आहे हे मात्र नक्की खरं आहे, आणि त्याला काही या माध्यमांचा संबंध नाही. उदाहरण म्हणून फक्त त्याला बाकी मूळ आहे ते अंत आहे. आता अंत काय कशाची नसते असा विचार करणं अवघड आहे खरं सांगायचं तर. मी विचार केला की अंत कशाची असते माणसाला. म्हणजे एक समजा त्याला काय जन्माला आला, तिचे शरीर प्रकृती उत्तम आहे अगदी, तर त्याचा त्याला अहंकार आहे, शरीर प्रकृती उत्तम आहे. बरं, आपण एवढी ग्रंथ वाचता, आता अगदी साधं म्हणजे आता सद्गुरू लीलामृत आहे किंवा काय महाराजांचं चरित्र आहे किंवा गद्यचरित्र आहे, गजानन महाराजांचं आहे, सगळी ही वाचतो आपण. गजानन महाराजांनी शेवटी काय केलं तर ते तो सगळ्यांना त्रास देत जेव्हा तो मल्ल फिरायला लागला तेव्हा काय केलं आपल्याला माहिती आहे ना. मग शेवटी त्याला म्हणलं आता मला फक्त तू उठव, बाकीच काय नको, तुझे जे काय बाकीचं करायचं ते कर. अहंभूता निवारिती हे आपल्याला त्यावेळेला वाचताना त्या बोध झाला का त्याचा, नाहीतर पाळणार. मग ते इथून तिथेपर्यंत शेवटपर्यंत पोचलो, अध्याय संपले, नैवेद्य काय पुढे आणि असेल तर ते झालं की आपला संबंध संपला. त्यांनी काय सांगितलं, अन्न जलाचे मेहमान आपण आता आरतीत लिहिलं, त्यांनी तिथूनच सुरुवात झाली, त्यांच्या अवताराची सुरुवात तिथूनच झाली. आणि तिथं मग आपण त्यात काय घेतलं की त्याला अन्नाचं जलाचं जसं त्यांनी महत्त्व दाखवलं, आणि त्यांनी काय खाल्लं, त्यांनी अशी आल्यावर मागणी केली का की मला तुम्ही पंक्तीत काय ते तुमचं चाललं आहे त्याच्यात ह्याच्यात बसवा वगैरे. ते कोपऱ्यात आपलं बसून पत्रावळीवरची शीतं आणि डबक्यातलं पाणी हे आपल्याला शिकवण्यासाठी. तर आणि खरोखर वेळ अशी आहे की अनेक ठिकाणी आता परिस्थिती अशी झाली की आंघोळीचं पाणीसुद्धा आता टाकणं परवडत नाही, कशाचंच धुण्याचं पाणी टाकणं परवडत नाही, आंघोळीचं पाणी टाकणं परवडत नाही. असे किती प्रांत आहेत आत्ता की ज्याच्यामध्ये, आणि हे असणारच, त्या वेळेला वेगळ्या ठिकाणी असतील, आज वेगळ्या ठिकाणी असतील, कुठल्या ठिकाणी हा मुद्दाच नाही.
तिथे जिथे सगळी समृद्धी भरून वाहते तिथे असेल, पण ती अंतर्धान पावणार हे नक्की. तर तिथे त्याच्यात ज्या वेळेला ह्याचं महिमान आहे त्यावेळेला त्यांनी ते महिमान, ते अन्नजलाचे महिमान ते विसरून गेले. लोक टाकून उठायला लागले. त्या टाकलेल्या ज्या अर्थी त्यांना पत्रावळीत शीत मिळालं त्या अर्थी तिथे टाकलेलं होतं का नाही मला सांग. त्यांनी ते संपवलं होतं का? मग त्यांनी काय दाखवून दिलं की हे टाकलेलं आहे आणि हे जाणार, तर मी याच्यावर संतुष्ट आहे. ते त्यातल्या म्हणजे भगवंत जसा त्या ते पानावर संतुष्ट व्हावा द्रौपदीच्या, तसं आहे रे. तुझ्या थाळीत काय राहिले? काही राहिलेलं नाही आहे, पण परत एकदा बघ, हे पान चिकटून आहे, संतुष्ट आहे, मला पुरेसं आहे, आता तुझं काय काम आहे ते सांग. ही भगवंताची बाजू आहे. आम्हाला असं कोणी पान दिलं समजा, म्हणजे देणारच नाही मुळामध्ये, का आपल्याकडे बघूनच तो ठरवेल. तो म्हणेल याला द्यायचं तर पान नाही चालणार, पंचपक्वान्न लागणार. तर त्यामुळे ते आपल्याकडे नाही होणार. पण भगवंताकडे मात्र तसं आहे, आपण भगवंताकडे बघून शिकतो. तर त्यासाठी त्याच्यातले ह्या ओळीत आपल्याला या मलाच्या गोष्टीत काय कळलं, शरीर प्रकृती धडधाकट. मग मग आता ते आपण फिरतात तसं त्यांना म्हणतात ते माहिती आहे आपल्याला. तर त्यांना जे काय म्हणतात ते लोकांना शक्ती दाखवीत धक्के देत फिरायचं असं होतं. मग तसं झालं की मग त्यांनी ते उतरवलं. अहमभूता निवारिती अगदी शरीरापासून सुरू झालं. दुसरं जन्माला आलो ते कुल, कुळाभिमाने पडेलो प्रवाही, ते आहे ना. मग ते कुळ, मग त्याचा अभिमान. म्हणजे अहमभूत म्हणजे काय आहे, तर ज्याची व्याप्ती नाही सांगता येते इतकं ते आहे. एक नक्की आहे की अहम आत आहे तोपर्यंत दुःख आहे, म्हणून नक्की. खरं सांगायचं तर आत्ता आपण अभंग बघितला, काय माझे आहे, काही नाही. मी इथून घरी जाईन तर असेन का नाही माझ्या हातात नाही, श्वास घेता येईल का नाही हे माझ्या हातात नाही, इतकी. आणि ह्यातलं काही मी केलेलं नाही. एक वेळ घर त्यानं बांधलं असेल समजा, तर त्याचा त्याला अहंकार झाला तर ते उतरवतातच. पण तरीसुद्धा समजा हे केलं तर काय होईल, तर त्याचं माझ्या तो वारा मिळाला तर आपल्याला ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी कोंदाटलेलं असतं आणि आपल्याला श्वास घेता येत नाही असं ज्या वेळेला होतं, त्यावेळेला काय होतं ते माणसाला कळतं. म्हणजे हा जोपर्यंत वारा माझी साथ करतोय तोपर्यंत माझ्या ठिकाणी हा प्राण आहे. नसेल तर तो घुटमळणार नाही, गुदमरून मनुष्य जातो. आपण बघितलं असेल हे आता जे काय होतं, म्हणजे माझा त्यांना अगदी आदराने नमस्कार आहे. काहीतरी परंपरा असेल असू देत, पण कुंभमेळ्यात काय होतं दरवर्षी, काय होतं अरे म्हणे चेंगरून मनुष्य जातो. आता त्याच्या देहाचं काय झालं, काय नाही झालं, त्याला प्राणसुद्धा घेता आला नाही, श्वाससुद्धा घेता आला नाही, असा गुदमरून तो मनुष्य. जर त्या ह्या आखाड्याने ते आपण बघतो सगळं कुंभमेळ्यांना बघतो, घरी बसून बघणं बरं, निदान हा तरी त्रास नाही. तर ते जे काय आहे ना, आणि आहे दाखवलं जातं, तर त्याच्यात काय नक्की होतं. मग त्यावेळेला जर साधा वारा नाही मिळाला तर म्हणजे गुदमरली माणसं, गुदमरली कशी गुदमरली, एवढा वारा सृष्टीमध्ये भरलेला आहे तर ती गुदमरली का. तर ते गुदमरणं म्हणजे आपण जाणं आहे पुढे वाढून ठेवलेलं, ते आपल्या हातात नाही. इतके वर्ष नाही गुदमरलो हेच नशीब म्हणायचं. मग आता त्याच्यासाठी म्हणून अनंत सुकृत हे जे पुढे म्हटलेलं ती करत राहिलो. मी जर याची जाणीव ठेवली तर वारा आहे म्हणून मी जिवंत आहे, तर मला माझ्या याचा शरीराचा अभिमान वाटणार नाही. हे आत्ता म्हणलं त्या अभंगात असं वाटणार नाही, कुलाचा वाटणार नाही. आपण मोठ्या कुळात, ठीक मोठ्या कुळात, पुढे काय होणार, तुम्ही काय आहात हा प्रश्न आहे ना. शेवटी कुळ काय आहे तसं तर आपल्याकडे किती, म्हणून तर म्हणून समर्थन कुळाभिमाने पडेलो प्रवाही, तसं प्रवाही पडायला होतं. तर तशा अर्थाने नाही, मी स्वतः काही असावं तर त्याबद्दल हे म्हणजे कसला अहंकार होईल. माणसाला माझ्यावर चांगले संस्कार झाले, हा चांगले संस्कार झाले, हा सुद्धा शेवटी अहंकाराचाच भाव आहे. तुम्ही त्या संस्काराचं जर काही चीज केलं असेल तर ती सांगण्यासारखी गोष्ट आहे. आपण जसं कृतज्ञता मार्गात म्हटलं की तुम्हाला एखादा गुण खरोखर उपयोगी पडला आणि तो तुम्ही आचरता आणि त्याच्याच तुम्हाला उपयोग झाला असेल तर तो सांगा. हा जसा त्या दिवसाच्या वेळेला वेळ येतो तसे हे संस्कार असतील. अजून किती म्हणजे क्रमानं पाहत गेलं तरी किती गोष्टी आहेत. वातावरण मिळालं म्हणजे वातावरण होतं, जसं वारा होता तसं वातावरण होतं. आमच्या घरी छान वातावरण होतं, बरोबर आहे. पण ते अभिमान बाळगण्याची गोष्ट नाही. त्या वातावरणाचं तुम्ही काय चीज केलं, ते वातावरण चांगलं होतं तर तुम्ही काय केलं त्याचं चीज, का त्याचा नुसता फायदा घेतला, तर मग त्याचा अभिमान बाळगण्यासारखं नाही. पण त्या वातावरणाचा सुद्धा माणसाला अहंकार वाटू शकतो. आणि काय पुढे तर काय शिक्षण आहे, क्रमाने माणसाचा विचार केला तरी लक्षात येतं. शिक्षण आहे, तो असा होता तो तसा झाला, तसा झाला तो तसा झाला, काय जे पुढे पुढे काय जो होत गेला तो होत गेला की माणसाचा अहंकार कमी होत गेला असं होत नाही. प्रत्येक अगदी पहिली पास होऊ दे नाही तर चौथी होऊ दे नाही तर 10वी, काय आता असेल ती पद्धत, त्यावेळेला तो जितका वर जातो तितका तितका त्याचा आतून त्याला नकळत अहंकार वाढत होतो. म्हणजे अगदी आपल्या ह्या क्षेत्रामध्ये तो बी असला तर एम वाल्याला त्याला जरा असं वाटतं ह्यात कमी आहे थोडा. आता तो काय कमी आहे, तो अजून 2 वर्ष केलं तर तो एम ए म्हणजे अशी काही नाही आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जावा तिथे तो ग्रॅज्युएट आहे, साधा SSC आहे म्हटलं की SSC ठीक आहे, म्हणजे तो मोजायलाच तयार नाही झाला.
आता वास्तविक कदाचित त्याच्याकडे काय अनुभव आहे, त्याच्याकडे सुकृत कोणती आहेत, त्याची भगवंतावर निष्ठा किती आहे, तो किती पुढे गेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या का हे महत्त्वाचं, हे आता आपण आपण विचार करायला लागलो की लक्षात येतं. हे अहंभूत का म्हणले असतील, अहंभूता निवारिती हे जे म्हटलं तर ते का म्हटलं मला सांगा. ज्या क्षणी हा वेदानंद महाराजांचा विषय झाला, आपला आता निघालाच म्हणून ती आठवण त्यांची म्हणून झाली. ही अशी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला किती उदाहरणं सापडतील, कोणाच्याही चरित्रामध्ये सापडतील. तर ते त्यांनी ह्यातली फक्त त्या त्या ठिकाणी बोट ठेवले आणि तेवढा अहंकार काढून टाकला, कारण त्याच्याशिवाय पुढचा मार्ग नाही आहे. तर ती जसा माठ उपयोगाला येणार नाही आहे तसा हा भगवंतापर्यंत पोचणार नाही आहे. तर त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर आता काय होईल जास्तीत जास्त, तर पुढे काय शिक्षण होईल, शिक्षणाने काय होईल, शिक्षणाने अहंकार कमी कमी होत नाही होत, शिक्षणाने अहंकार वाढत चालला. आता तो काय ते MS झाला, आता काय डॉक्टरेट झाला, अमुक झाला, तमुक झाला, आता पोस्ट डॉक्टरल रिसर्च करतोय. तो आपल्याकडे बघत पण नाही, कारण काय तो पोस्ट डॉक्टरल रिसर्च करतोय. म्हणजे आता म्हणजे त्याच्यापुढं तो आपल्याकडे कसं बघणार. म्हणजे त्यांनी करावं, म्हणजे त्याबद्दल काही म्हणणं नाही. ह्या प्रत्येक एक एक पायरीबरोबर दुसऱ्या पायरीनं एक एक अहंकारची एक एक पायरी खाली आला तर खरं त्याचं झालं. आणि हे होणारी माणसं आहेत आपल्याकडे, राष्ट्रपती होऊन गेले, ते काही कमी याचे योग्यतेचे होते असं नाही. या सगळ्यात म्हणजे अगदी पहिल्यांदा अगदी राधाकृष्णनांच्यापासून आत्ता कलामांच्यापर्यंत कोणीही तुम्ही विचार करा, पण ते त्यांच्या व्रताशी एकनिष्ठ राहिले. तर ते त्यांचं, आणि ह्या प्रत्येक म्हणजे आता राधाकृष्णनचा विषय निघाला म्हणून आपल्याला गुरुदेवांच्या ठिकाणचं माहिती आहे की त्या आश्रमात गेल्यानंतरसुद्धा किंवा त्यांच्या घरी गेल्यानंतरसुद्धा पत्रकार आले तर तिकडे गेस्ट हाऊसवर, इथं नाही. आता कसं आहे, शेवटी हे येतात, राष्ट्रपती येतात किंवा उपराष्ट्रपती येतात म्हणल्यानंतर बाहेरून मनाचं केवढं हे आहे, त्यांच्या मुलाखतीने त्याचं केवढं प्रेशर आहे. ते म्हणले मी इथं त्यांच्याकडे आलेलो आहे आणि ह्या आश्रमात तुम्ही राष्ट्रपती आहात, इथे मी राष्ट्रपती नाही आहे, इथे गुरुदेव राष्ट्रपती. ह्या अर्थाने गुरुदेव हे इथे एकमेव मोठं काय असेल तर इथं तेवढंच आहे. आता हे ज्यांना निदान आकलन झालं ते त्या पातळीवर राहू शकले. म्हणजे ते ह्या आता ते जाऊन परदेशात व्याख्यानं देत होते, तिथे त्यांना त्यांचे फिलॉसॉफी चेअर होत्या, तिथे तरीसुद्धा त्यांची मनाची स्थिती कशी राहिली, तितपत त्याचा जसा उपयोग झाला तसा ह्यांनी आपल्या शिक्षणाशी ते एकनिष्ठ राहिले. आता त्यांच्याकडे त्याच्यातल्या राष्ट्रपतींच्या जागी ह्या कलामांच्या जागी केवढं हे होतं, विद्वत्तेचा प्रश्न नाही, काय नाही, सगळे विद्यार्थी किती तयार केले, त्यांचे रिसर्च आहेत, सगळे त्यांचे फील्ड आहे, त्या फील्डमध्ये ते त्यातले मास्टर आहेत. पण ते सगळं झाल्यानंतर आपली बॅग घेऊन स्वतःच्या गाडीने घरी यायचं, ते पद तिथे. जे शिक्षण झालं की पुढचं हे सगळं झालं की काय निर्माण होतं, तर नोकरी निर्माण होईल, विद्या आली, हे आलं तर त्या विद्येतलं त्याला मिळेलच ना काहीतरी. ते जे मिळालं त्याच्यानंतर त्याचा पैसा, त्याच्यानंतर ही सत्ता. आता ही सत्ता आली, सत्तेचा केवढा माणसाला दर्प आहे, म्हणजे सत्तेचा दर्प आहे. जर एखादा मनुष्य खरोखर कुठल्या तरी सत्तेवर असला तर त्याच्याजवळ जाणं हा सुद्धा मोठं हे वाटतं, पण सत्ता गेली की काही नाही. म्हणजे हे सगळं, हे प्रत्येक गोष्ट अशी आपल्याला विनाशकारी का ठरते, तर ती अहंकारात रूपांतरित होते म्हणून विनाशकारी ठरते. कुठल्याही या गोष्टींनी, शिक्षणाने नाही, कुलाने नाही, कशानेही माणसाचं नुकसान होणार नाही, पण तरीसुद्धा त्याचा जर परिणाम ह्याच्यात झाला तर प्रत्येक वेळेला त्याचा अहंकाराचं ओझं वाढत जाणार आणि तितका तो भगवंतापासून लांब राहत जाणार आणि वाटचाल मंदावणार. हे सांगतो काय आहे ना, त्याची वाटचाल भगवंताकडे जी सुरू आहे ती गरिबाची वाटचाल अधिक जास्त राहील, तर श्रीमंताची वाटचाल सावकाश राहील. हे ठरलेलं आहे. वाटचालीची गती ह्याच्यामुळे बदलते. असं मग ते होतं. मग सत्ता आहे, पैसा आहे, आता समजा आहे, पती आहे, पत्नी आहेत, काय समजा आहे, तर त्यांचा कोणाचाही अहंकार असू शकतो. आता शरीर मी म्हटलं, शरीर प्रकृती उत्तम आहे, सौंदर्य आहे, सौंदर्याला शाप आहे ठेवलेला, मग त्यामुळे खाली यायला होतं. म्हणजे हे जे काय होतं ते त्याचा, कारण ते डोक्यात चढतं की आपल्या योग्य नाही काही या जगामध्ये, असं झालेलं आहे. मग तिथे आलं की परत तो प्रश्न आला, म्हणजे कुठूनही तो अहंकार कुठून प्रवेश करेल. म्हणजे अहंकाराचं जर भूत समजा एखाद्या ठिकाणी राहत असेल, देवळाला एक आता ब्रह्मदेवाचं देऊळ ते डव्याला बांधलेलं आहे, तर त्याची काय चतुर्भुज आहे म्हणून 4 बाजूनी दारं ठेवले. अहंकाराचं हे तर देवाचं आहे, पण अहंकाराचं जे भूत ठेवलं आहे ते ज्या ठिकाणी असेल त्याला किती दारं असतील. मी शोधून काढली तरी मला 27-28 तरी सापडली. मी आता काय सगळी सांगत नाही, कारण वेळ आपल्याला नाही मिळणार याच्यापेक्षा, आणि अहंकाराचं काय संपणार आहे थोडंच. पण ते तरीसुद्धा ह्याला किती दारं असतील. सत्तेनं येतो, पैशाने येतो, ह्या आपल्या येतो, सुंदर्याचा येतो, वस्तूंचा येतो, 1 गाड्या 2 गाड्या 4 गाड्या, ही आहे ती आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन मोठं वर्षन ते तर तयारच आहे विकायला, तर त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं वर्षन, त्याच्यापेक्षा मोठं वर्षन. म्हणजे आणि ते बघितलं की, म्हणजे हे मी प्रत्यक्ष बघितले की गाडी एकांची लागलेली होती, तर गाडीवरनं बाहेर जाणारे मनुष्य
गाडी इथं ही गाडी कशी काय? आता ते कोण आलं असेल, ते आलं असेल, आमच्याकडे असेल, काहीतरी झालं असेल, पण ती गाडी इथं कशी काय? म्हणून परत जाऊन परत एकदा गाडी ती इथेच आलेली आहे ना, आणि कोणतरी ज्या अर्थी ही या स्वरूपाची गाडी आली आहे त्या अर्थी इथे कोणीतरी आलेलं असलं पाहिजे. तर ते पुन्हा येऊन सगळं आपलं तिथे पार्किंग संतनगरी बनलं आहे तसं ते येऊन परत एकदा बघून गेले. खरोखरच असं कोणतरी असेल बाबा, आपल्याला माहिती आहे. तर हे सगळे असे असे त्याचा पण अहंकार होतो. म्हणजे माणसाला कशाचा पैसा, म्हणजे मी गाडी म्हणून गाडीत सांगितलं, पण कशाचा नाही आहे, वस्तूंचा नाही आहे का? आपल्याकडे एवढ्या वस्तू, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, माझ्याकडे जे काय आहे तुमच्याकडे आहे ते ते असू दे ना. तसं तुमच्या काय उपयोगाला पडत असलं तर ठीक, शोला असलं तर शोपीस म्हणून ठेवा. पण ह्याच्यापेक्षा आता जर काही त्याचं वाटायचंच असेल तर आलेल्या माणसाला वाटू दे, कौतुक वाटू दे. त्याला अहंकार होणारच नाही, कारण त्याचं नाहीच आहे ते. आणि त्याच्या ते बजेटमध्ये पण नाही, त्याच्या ह्याच्यात पण नाही, म्हणजे कोतीत पण नाही ते घेणं. पण समजा माझ्याकडे असलं, असू दे ना तुमच्याकडे, तुम्हाला असेल पैसा, अनुकूलता असेल, घेतला असेल तुम्ही, तर हरकत नाही. पण त्याचा अहंकार वाटून दुसऱ्याला कमी लेखणं हे नाही बरोबर. गरीबाला कमी लेखणं बरोबर नाही, त्याच्याकडे चार वस्तू नाहीत म्हणून बरोबर नाही, हे नाही. तिथे काय आहे, तिथे आहे ते तुमचं असू दे ना, तुमच्याकडे काय असेल ते. मग ते आहे तर येणारा म्हणणार ना, हां हे कुठं, आम्ही सर बेंगलोरला जाऊन पण आम्हाला नाही कुठं मिळालं, आम्ही हैदराबादला गेलो आम्हाला नाही कुठे मिळालं, तुम्हाला कसं काय मिळालं, ह्या ज्या गप्पा होतील त्याच्यात जो काय आनंद होतो तो तेवढा आनंदच घ्या फक्त. ते आता माझ्याचकडे आहे असं काही म्हणू नका. दुसऱ्या घरी गेलात तर नेमकं तिच्याकडे असलेलं दिसेल आणि आपलं बरोबर होतं, आणि होतंच तसं, ते उतरवतात असते. तर वस्तू आहे, वय वाढतं माणसाचं. काय करावं वयाने, की मला 4 पावसाळे जास्त बघ. होय बाबा, 40 पावसाळे जास्त बघ, आमचं काय पडलं नाही. फक्त त्यातनं काय गोळा झाला का, तर 40 पावसाळ्यानंतर खरं आपल्याला काही कळत नाही. हे कळायला पाहिजे खरं, म्हणजे ना काय, म्हणजे काय कळायला पाहिजे, तर नाही कळलं जीवन आपल्याला. जीवन जर कळलं असतं तर महाराजांना किती वर्ष जीवन कळायला घालवावी लागली, बस झालं तेवढं. त्या 15 वर्षाच्या आणि 12 वर्षाच्या आणि ह्या 30 वर्षाच्या माणसांना सुद्धा जे कळलं ते आपल्याला कळलं नाही. एवढं जरी काय असेल तरीला काय साठी काय असेल ते तिथे कळलं तरी खूप झालं. तिथून पुढचा मार्ग तरी चालता येईल, जागे तबी सवेरा. समजा नाही कळलं तरी तिथून पुढं तसं जाता येईल, काय नाही. अनुभव, वय, काय कशाचा अहंकार माणसाला असेल हे सांगता येत नाही. अनेक माणसं म्हणत नाही का, की 90 वर्ष झाली, 95 वर्ष झाली, पण एक गोळी अजून लागत नाही, अजून मी बाहेर पडू शकतो, येऊ शकतो, मला अजून दूरचं दिसतं, अजून चष्मा नाही. हे सगळं नाही आहे तोपर्यंत नाही आहे. एका दिवशी सकाळी उठलात भुरकट दिसलं की अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तर हे काय माझे आहे एवढं तेवढं बघावं. हां तुम्ही मेंटेन केलं असेल, पण ह्याबरोबर काही भगवंत मेंटेन केला आहे का त्याच्याबरोबर? तर मग ह्याचं काही वाटलं नसतं तुम्हाला, हे त्यांनी दिलं म्हणून आहे असं वाटलं असतं. मग ते मामूली देवत, हे देवत कोण जे संत असेल, काय देव असेल ते आपण जे मानत असेल ते त्यांनी दिलं म्हणून माझ्याकडे आहे, नाहीतर माझ्याकडे काय नाही. कला कौशल्य ही किती खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट वाटते. पण कलेत सुद्धा मनुष्य त्याला, ते आता बघितलं असेल आपण, की कलेत सुद्धा माणसाला त्याचा अहंकार आहे. मी लावतो तसं असा लावता येत नाही, मी लावतो तसं गाता येत नाही, मी म्हणतो ती गाणी त्याला म्हणता येत नाही. काय आता तुम्हाला आले मिळाले, तुम्ही सराव केला, हे सगळं मान्य आहे. मग आता त्याचा आनंद आम्हाला घेऊ द्या ना. तुम्ही आमच्याकडे तुच्छतेनं का बघावं बाबा, तर तसं बघू नये. कारण शेवटी असं आहे की हे त्याला मिळालं आहे, तुम्हाला जसं वातावरणाचं आहे किंवा कोणाचं तरी शिक्षकाचं, तर त्याचं आहे म्हणून तसं आहे. एवढ्यापेक्षा काय त्यात बाळगण्यासारखं काही नाही. पण ह्या संबंध कलांच्या वेगवेगळी त्याच्यात क्षेत्र आहेत. ओळख नाही देणार तुमच्याबरोबरचा. जर समजा तुम्ही जे स्कूलला वाचला असला आणि तुम्ही गेला निघून पुढे, त्यात लक्ष घातलं, काय ते एकाग्रता केली, सगळं झालं, दुसऱ्याला फक्त पदवी मिळाली आणि तुम्हाला मात्र मान्यता मिळाली किंवा तुम्ही पुढे खोले, तर त्याला आता तो बॅचमेट म्हणून ओळख द्यायची जरा जरा हे वाटतं, कमीपणा वाटतो. आणि कमीपणा वाटतो ह्याचाच अर्थ अहंकार आहे. त्याला असं वाटलं पाहिजे की अरे मला संधी मिळाली म्हणून योगायोगाने मी तिथे पोचलो, तुझं कसं चाललं आहे असं विचारावं असं वाटतं का? किंवा त्याचं त्यांनी काढलेल्याचं काही कौतुक करावं असं वाटतं का? तर त्याच्यात ते सगळं आलं. कुठे जा, कला जा, कौशल्य जा, काय प्रसिद्धीचा विषयच नाही. प्रसिद्धीचा अहंकार एवढा असतो, पण प्रसिद्धीची अप्रसिद्धी काय, त्याला लौकिकाला अर्थ नाही, त्या अर्थाने ते तसं. मुलं बाळं असतील तर त्यांची कर्तृत्व असतील तर मग त्यात काय प्रश्न असते, ते तिथं मी न बोललेलंच बरं. कारण ते ज्याचं त्यालाच माहिती आहे की पहिला आला, ह्याला झाला, ते झालं, ते झालं. ती पहिला आला तो तुमच्याकडे मागवळून बघायला तयार नाही, तर पहिला येऊन त्याचा काय उपयोग आहे? मला त्याच्यापेक्षा जर पाचवा आला असता आणि तुमचं ऐकलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं तुम्हाला. तुम्हाला समजा औषध पाणी पाहिजे, काय हे पाहिजे, काय वस्तू पाहिजे, काय समजा घरात काय मदत पाहिजे, तर ती विचारणाऱ्या हा त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने भगवंताच्या जवळ आहे. सुकृताची जोडी, ती खरी सुकृताची जोडी. आता तो एवढा झाला म्हणून तो फरकतच नाही. अरे
मग त्याचा काय उपयोग आहे त्याचा? आणि शेवटी आपण ओळखून असावं, आपण तरी नसावं, मग आपण ते करायला काय हरकत आहे? महाराजांनी जशी त्या दामल्यांच्याकडे बसलेली असताना, त्या ह्याच्यावर झोपाळ्यावर बसलेले असताना एकदम मूल हात आलेले शे करायला बाहेर गेलेलं मूल हात आल्यावर ते विचारलं की अरे तू आत कसा आलास? नाही माझ्या दिवशी धुवून आलो आहे मी. त्या काळात ती परिस्थिती होती, बाहेर जात होते. मग त्यावेळेला मुलाला बाहेर बसवले, हात आल्यावर महाराज म्हणले महाराजांनी धुतली. आता म्हटलं तर ह्याच्यातून काय आहे ते ओळखण्यासारखं आहे. आपण तो इंदोरीला ह्याला इंदोरला तो होता कोण पुढं तो भगत किसन, त्यावेळेला काय झालं? त्यावेळेलाही झालं. त्याला वाटलं की आपण म्हणजे तो महाराजांना दरडावायला आला होता की ते तुमचे बाबाजी तिकडे चालत असेल, काय असेल ते तुमचं असेल, साधुबापणा चालत असेल, इथं काही चालणार नाही, मी तो मोठा अधिकारी आहे, ठीक आहे. महाराज म्हणले बरं आहे रावसाहेब, बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि तुमचं पद मोठं आहे, पण तुमचं इथं चालणार नाही. ते म्हणले आता ते राम मला काय बाकीचं येत नाही, मला राम माहिती आहे, मी नाम घेतो, यापेक्षा मला काय कुठले तुमच्यासारखी सत्ता नाही, काही नाही. आणि ते म्हणले तुमचं इथं नाही चालणार, कारण इथं मी अखत्यारीत मी आहे, या माझ्या अखत्यारीत हे आहे, तुमचं चालणार नाही. ठीक आहे म्हणाले, ते आता राम बघेल कोणाचं चालेल आणि कोणाचं चालणार नाही. हे म्हटल्याबरोबर थोडंसं वाटलं की थोडं काहीतरी विचार केला पाहिजे, आपल्याला माहितीच आहे. मग त्याने ते गोदून पाठीवर हात मारला नाही का, ते म्हणजे पाठीवर थाप मारली 10 वर्षाची मुलगी. तुमच्यात जर एवढं काय असेल तर सांगा बघू काय होणार आहे माझं. ते साधूची परीक्षा आहे, ती घेऊ नये खरं म्हणजे, पण तरीसुद्धा घेतल्यावर ते म्हणले मला त्यातलं काही कळत नाही, गोदे इकडे पाठीवर हात ठेवला, म्हटले रावसाहेबांचं भविष्य त्यांना सांग. मग त्या 8 दिवसात दोन्ही मुलं मरतील, बायकोला वेळ लागेल, त्याच्यानंतर 15 दिवसांनी ती जीव देईल आणि या दोन्हीला तुम्ही अंतराल आणि नंतर तुमच्यावर आरोप येईल आणि तुम्ही त्या सर्व्हिसमध्ये तुमच्यावर जे जे आपण म्हणतो रेस्टिगेशन तसं आहे, तर तुमच्यावरती खटला चालेल. हे तिने 5 वाक्यात सांगितलं. तेव्हा जरा कचरायला झालं, पण शेवटी असं आहे, एवढ्या आबाने आल्यानंतर लगेच काय मनुष्य पाय धरत नाही, हे ठरलेलं. ते एवढा आब घेऊन आलेले आणि ते सांगते, ते काय सांगते, ती लहान मुलगी बघू बघू म्हणून गेले परत. आणि नंतर पाण्यात पोहायला गेलेली दोन्ही मुलं बुडाली. त्यांनी ठरलेले सांगितले 8 दिवसांनी बुडाले. त्या ही आंबे हळद म्हणत ती गोदू, तर तिने त्या ह्याच्यात इंदूरमध्ये सांगितलेलं आपल्याला आठवत असेल, तर ते तिने सांगितलेलं. त्यानंतर जेव्हा ती मुलं बुडाली आणि तरीसुद्धा अजून वेळ काढला, तर ते बायकोला हे झालं माहिती आपल्याला की तिला त्याच्यात वेडाचा संसर्ग झाला, ती सरळ वागेना, असं सरळ झालं. ती वेळ लागल्याबरोबर मात्र त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी आहे, हे असं नाही आहे सोपं आहे. म्हणून म्हटलं कशाचा अहंकार कोणाला आडेल ते काय सांगता येत नाही. आणि शेवटी तिथंच यावं लागलं, कारण शेवटी आत्तापर्यंत जो पैशाचा अपार केला होता त्याची चौकशी होऊन त्यांना निलंबित केलं आहे. तेव्हा मात्र आता ऑफिसही नाही, म्हणजे कसं जातं त्यावेळेला कसं यावं लागतं, तेव्हा मग सत्पुरुषांच्या मग तिथे आले की ती कधीतरीची गोष्ट होती, पण ती त्यावेळेला निघाली. आणि त्यावेळेला मग महाराज म्हणजे मी बोललो तुम्हाला अपराध केला ही गोष्ट खरी, पण तुम्ही मला त्याच्यासाठी एवढी शिक्षा म्हणणे, मी नाही शिक्षा दिली. तुझ्या नशिबात जे होतं ते फक्त तुला आधी कळलं, इथे व्यवस्था होती म्हणून तुला रामाची, म्हणून हे तुला आधी कळलं एवढंच. तर मला मार्ग दाखवा, त्याला शरणागती, दुसरं काही नाही. म्हणून अहंभूत जे आहे ते बाकीचं आता काय सांगावं आपल्याला, हे काही होणार नाही आणि आपला वेळ जाईल, उशीर होईल. तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे इथपर्यंत नाही, परमार्थात सुद्धा अहंकार आहे. का करावं त्याला? म्हणजे आपल्याला पंत महाराजांच्यातलं आठवत असेल तर पंत महाराजांच्या त्यांचे एक गुरुबंधू, ते त्यांनी अनुग्रह आधी घेतला, तर त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर ते म्हणले की मी सिनियर आहे कोणाच्यापेक्षा, म्हणजे बाळाप्पांच्याकडेच अनुग्रह घेतला, पण ते म्हणले आता पंत महाराजांनी आलो ते पंतांना, मी पंतांच्यापेक्षा सिनियर आहे. आता काय सांगायचं आपल्याकडे, ते सिनियर साधक याच्यातूनच झाला असं, ते कधीपासून चालू आहे. तर हे असं त्यातल्या परमार्थाचा सुद्धा अहंकार होऊ शकतो. तर मग आता बाकीचं मग काय राहावं, मग आपल्याकडे काय आहे? मग शेवटी आपण आपलं सरलेलं काय नाही म्हणावं, हे सर्वात उत्तम मार्ग. आता त्याच्यात दुसरं काय नाही. शरणागती हे काय आपलं ओळ आहे बाबा, अनन्यता ही शरणागती आहे ना, असं काहीतरी आहे ना. तसं हां हां तिथं ते येतं शेवटी आणि ती शरणागती खरी. मग त्या अर्थाने तिथे शरण जाणं हे खरं. तर ते खरं झालं की काही माणसाला अडचणी उरत नाहीत आणि ते सगळं त्यांची जबाबदारी असते, ते असतातच. तर हे परमार्थात सुद्धा
होऊ शकतं म्हटल्यानंतर आपण आता कुठलं क्षेत्र राहिलं आपल्याला? एक प्रपंच नाही तर परमार्थ, या पलीकडे काही क्षेत्र नाही, आणि दोन्हीच्या काठावर राहणं यापेक्षा आणखीन चांगलं क्षेत्र नाही. तर ह्या पद्धतीचं आपण वावरणार. पूर्ण परमार्थात वावरणार हेही शक्य नाही, पूर्ण प्रपंचात वावरणं इष्ट नाही. ते वावरता तर ते जग वावरतच आहे, तर ते इष्ट नाही. तेव्हा आता ह्याच्या मध्यम मार्ग म्हणून महाराजांनी आपलं ते प्रपंचात अनुसंधान सांभाळून राहा वगैरे हे सगळं शेवटी आपल्यासाठी केलेला सोपा मार्ग आहे, किंवा आपल्याला मवाळपणे मार्ग दिलेला आहे, आपण तो जपावा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय